नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 25 जून 2026 आणि आज मी माझा आल्याचा प्लॉट हा दिलेला आहे आणि हा जो आहे तर मी 11,500 रुपये प्रति क्विंटल या दराने आजची प्लॉटची ही मी ह्या बाजारभावाने आजचा हा प्लॉट मी दिलेला आहे. जागेवरचा बाजारभाव आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजारभाव हा डागी, सुपर आणि टोळ ह्या तिन्हीचा एकच बाजार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे असा निवडून वगैरे घेऊन असा काही बाजार नाही. सगळा बाजार जो आहे तर तिन्हीही याचा म्हणजे खराब, चांगली आणि त्यानंतर डागी ह्या तिन्हीचा एकच भाव आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो, 2-3 भाव पडतात की बाबा सुपरचा हा भाव लागेल, डागीचा हा भाव लागेल आणि टोळचा हा भाव लागेल. तर आपण तो विषय ठेवलाच नाही. सरसकट 11,500चा बाजार हा आपण घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी शेतकऱ्याला मदत करत राहतो. बाजारभावाचे अपडेट देत राहतो. त्यानंतर लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंतचं नियोजन हे मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. शेतकरी मित्रांनो, माझा ह्या 4 वर्षापासून मी जे ऑब्झर्व करतो किंवा मी जे बघतो, तर मला माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे की बऱ्याच वेळेस शेतकरी मित्रांचं काय होतं आहे की आल्याचं पीक आहे तर ते टिकत नाही. शेतकरी मित्रांनो, 4-5 महिन्यापर्यंत आल्याचा प्लॉट हा राहतो. त्यानंतर प्लॉट हा खराब होतो, सडतो. नाईलाज असतो शेतकऱ्याला, तो प्लॉट हा हार्वेस्टिंग करावा लागतो. त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्याला बाजारभाव जो आहे तर आहे त्या परिस्थितीत प्लॉट विकून शेतकऱ्याला मोकळं व्हावं लागतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टीवर शेतकऱ्यांनी थोडंसं एक आपलं ज्या चुका आहेत तर त्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत की बाबा प्लॉट न टिकण्याचे कारणं काय आहे, प्लॉट का टिकत नाही. शेतकऱ्याला असं वाटतं की बा 5 ते 6 महिन्यामध्ये आपण डबल उत्पन्न घ्यावं, एकरी 200चं ॲव्हरेज घ्यावं, 300चं ॲव्हरेज घ्यावं क्विंटलचं आणि त्यानंतर आपलं आल्याचं प्लॉट जास्तीत जास्त काढावं, उत्पादन जास्तीत जास्त घ्यावं आणि त्या पार्श्वभूमीवर आल्याची जी गुणवत्ता आहे तर ती ढासळते, आल्याची जी कंद आहे तर ते खराब होतात, ती सडतात आणि त्याला आले सपोर्ट करत नाही. जे आपण औषधं किंवा जे आपण हेवी डोसेस देतो किंवा आपण जे नियोजन करतो एकंदरीत ते पूर्ण चुकीच्या ट्रॅकवरती जातं आणि त्यामुळे प्लॉट हे खराब होणे, त्यानंतर प्लॉट खराब झाले म्हणजे तिथंच आपलं आर्थिक गणित हे आल्याचं चुकतं. शेतकरी मित्रांनो, मी जवळपास 15 वर्षापासून आम्ही आले करतो, तर ह्या अजूनही एकाही वेळेस असं झालं नाही की आल्याच्या प्लॉटमध्ये मला पैसे राहिले नाही किंवा आल्याचा प्लॉट मला अंगावरती आला किंवा घरातून मी पैसे भरले किंवा मला 2 पैसे त्याच्यात राहिले नाही, असं कधीच घडलं नाही. ज्या वेळेस मला भाव मिळाला नाही त्या वेळेस मी आल्याचा प्लॉट राखून ठेवला, थांबवून ठेवला आणि जून, जुलै, ऑगस्ट असेल मी इव्हन सप्टेंबर, दिवाळीपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत प्लॉट होल्ड करून आल्याचे पैसे केले. आणि हे केव्हा शक्य होतं शेतकरी मित्रांनो, की हे एकंदरीत तुम्ही जेव्हा आल्याचं पीक जेव्हा नॅचरल ग्रो करशाल तेव्हा आल्याचे प्लॉट टिकतात. आता एकंदरीत बघा, तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती आल्याचे खोडवे शिल्लक आहे किंवा किती प्लॉट शिल्लक आहे, का आल्याचे प्लॉट लवकर काढावं लागतात. बरेच शेतकरी म्हणतात टेम्परेचरमुळे माझा प्लॉट खराब झाला, बरेच शेतकरी म्हणतात एकंदरीत माझ्या प्लॉटला सड लागले किंवा एकंदरीत म्हणतात की माझं काळं रान होतं. आता हे बघता हे पूर्ण काळं रान आहे, पूर्ण मळ्याची जमीन आहे. आता हे ऊन पडलेलं आहे, ऊन आपल्या प्लॉटवरती दिसतं त्याच्यामुळे थोडं हे वाटतं. हे बघा पूर्ण काळं रान आहे शेतकरी मित्रांनो आणि तरीही प्लॉट हा एकंदरीत जबरदस्त असा आहे, अजूनही खराब झालेला नाही, माल एकदम सुपर आहे. आता हार्वेस्टिंग ही चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्लॉट खराब न होऊ देणे, ह्या ज्या गोष्टीचं आपण पालन जर केलं म्हणजे मुख्यतः काय की आपल्याला संयम खूप महत्त्वाचं आहे. आले लागवड केल्याच्या नंतर लागवडीपासून काढणीपर्यंत आपल्याला संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर एकंदरीत आहे आल्याचं नॅचरल ग्रो कसं होईल, नॅचरल त्याचं उगवण कशी होईल, नॅचरली त्याचा जे आहे तर वजनात वाढ कशी होईल, नॅचरल कंद कसा बनेल यावरती लक्ष. 2 नंबर त्याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन काटेकोरपणे. त्याच्यानंतर फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर प्लस बायो फर्टिलायझर म्हणजे काय, जैविक आणि रासायनिक या दोन्हीचं जे आहे तर युती आपण ज्याला म्हणू, युती करून आणणे किंवा या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे व्यवस्थित आणि पॅरलल कसं होईल यावरती शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लागवडीचं जे आहे तर आंतरमाशागत सुरुवातीपासून लागवडीचं नियोजन, त्यानंतर लागवडीचं नियोजन केल्याच्यानंतर मातीची भर असेल, त्यानंतर तुमच्या फवारण्या असतील, तर याचं तुमचं काटेकोरपणे जर नियोजन असेल तर तुमचे प्लॉट हे टिकतील. शेतकरी मित्रांनो, नेहमी काय होतं की आपण बरेचसे शेतकरी हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या बळी पडतात. बरेच शेतकरी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवतात की बाबा हे प्रोडक्ट मारलं, हे प्रोडक्ट सोडलं, त्याने माझा प्लॉट जो आहे तर समजा प्रोडक्शन वाढलं किंवा उत्पादन वाढलं आणि त्या हव्याच्या पोटी आपण काहीही आणून सोडलं किंवा मारलं किंवा टाकलं तर त्या बेसिकवरती जर आपण गेलो तर आपल्या आल्याचे प्लॉट 99% हे खराब होतात. शेतकरी मित्रांनो, आज आपण जे आहे तर आल्याचा जो रेट घेतला, गेल्या वर्षीही इतका बाजार कमी होता. जुलै महिन्यामध्ये मी 4,000 प्रति क्विंटल दराने
1400-1800 रुपयाचा भाव असताना 4000 रुपये दराने मी आल्याची काढणी केली होती. त्याच्या गेल्या वर्षीही 9000-10000 पर्यंत मी आल्याची काढणी केली होती. म्हणजे दरवर्षी कॉन्स्टंट बाजारभावामध्ये कॉन्स्टंट टिकून राहिलो. बाजारभाव घेतला, उत्पादन खर्च हा काढला आणि चांगला पैसा मी हा केला या आल्यामध्ये. इथं जर मी एकच सांगू शकतो, जर आपल्याला आले पिकाचं चांगलं एकंदरीत व्यवस्थापन नियोजन करायचं असेल तर तुम्हाला शांतता, संयम आणि जेव्हा आपल्या टप्प्यात आलं तेव्हा आपल्याला कार्यक्रम करणं फार गरजेचं असतो. तेव्हाच आपला हा पैसा हा आलेचा होतो आणि तेव्हाच आपण आलेमधून बऱ्यापैकी पैसा हा कमवू शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.